नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या विषयांवरती चर्चा करतो. जे काही समस्या आहेत किंवा जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील, जिथे आपण अँक्झायटी आहे, स्ट्रेस आहे, नेगेटिव्ह थॉट्स आहे, अशा सगळ्या विषयांवरती चर्चा केलेली आहे, अजूनही करायची आहे. काही शॉर्ट्स आहेत, जिथे अगदी कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतात आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतात. तर आज आपण बोलणार आहोत निद्रानाश किंवा इन्सोमनिया ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. जी आपली झोप असते, जी नॉर्मल झोप सामान्य माणसाला किंवा जी सामान्य झोप आपण म्हणूयात 7 ते 8 तासांची जी हवी असते, ती न लागता ती झोप अपुरी असते. 5 ते 6 तास किंवा 4 ते 5 तास किंवा त्याच्याही पेक्षा कमी किंवा रात्र रात्र झोप न येणं, अशाही समस्या आपल्याला दिसून येतात बऱ्याचशा लोकांमध्ये. तर आपण आज साधारण त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यासाठी आपण आपल्या पातळीवरती कुठले बदल करता येऊ शकतात, जे तुमची उपचार जे चालू आहेत त्याच्यासाठी ते तर तुमचे चालू राहतीलच, पण त्याच्या जोडीला आपले स्वतःचे प्रयत्न काय असू शकतात याच्याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. एकतर झोप न लागणं ह्याच्या मागे बऱ्याचदा जे सगळ्यांनाही माहिती आहे कारण जे आहे ते आपला मानसिक त्रास किंवा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो, मानसिक ताण ज्याला आपण म्हणतो. ह्याच्या व्यतिरिक्त काही शारीरिक आजार असतील तुम्हाला किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या नेगेटिव्ह फेजमधनं सध्या जात असाल, तर ह्या सगळ्यामुळे तुमचं मनस्वास्थ्य बिघडतं. सगळ्यात पहिली गोष्ट हे आहे की मन तुमचं शांत राहत नाही. मनामध्ये अतिविचार ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, की सतत नेगेटिव्ह विचार करत राहणं आणि त्या विचारांमध्ये गुरफटून जाणं, ह्याचा परिणाम म्हणून तुमचं मनस्वास्थ्य खराब होतं. मानसिक शांती जी आहे, शांती निघून जाते. जे स्थैर्य आहे मनाचं, ज्याला आपण स्टॅबिलिटी म्हणतो, की मन एका जागेवरती राहणं, ह्या गोष्टीसुद्धा बिघडतात आणि त्याच्यामुळे नको त्या विचारांचं घर मनामध्ये निर्माण होतं. ते चक्र विचारांचं सुरू राहतं सतत आणि त्याच्यामुळे तुम्हाला झोप लागेनाशी होते. विशेषतः रात्रीच्या वेळेला जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळेला तुमच्या मनात येणारे जे नकारात्मक विचार आहेत ते पडताळून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, की आपण कुठले कुठले विचार जास्त करतो आणि त्या विचारांचा एक पॅटर्न असतो. म्हणजे काय, की आपल्याला विशिष्ट विचार करण्याची एक सवय लागून गेलेली असते आणि आपल्याला ते माहितीसुद्धा नसतं की आपण कुठले विचार पुन्हा पुन्हा करतोय किंवा पुन्हा पुन्हा येत आहेत ते विचार. तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय मी नेहमी असं म्हणते, की आपले विचार आपण लिहून काढावेत. जे नेगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार जे आपल्याला त्रास देतात, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, असे सगळे विचार आपण लिहून काढले पाहिजेत. आणि त्या वेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा ते विचार येतात तेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही, पण तेव्हा जर तुम्ही शांत बसलात आणि स्वतःच्या मनाला विचारलं, की आता काय काय माझ्या मनामध्ये विचार येत आहेत ज्याच्यामुळे मला त्रास होतोय, तर तुम्हाला असे विचार सापडतात आणि त्याच वेळेला लगेच त्याची नोंद केली पाहिजे. किमान एक 8 ते 10 दिवस जर हे आपण रोज सातत्याने केलं, तर आपल्याला आपल्या विचारांचा एक पॅटर्न कळून येतो, की आपण पुन्हा कुठल्या प्रकारचे विचार आपण पुन्हा पुन्हा करतोय. तर प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. कोणी स्वतःच्या बद्दल नकारात्मक विचार करत असेल, कोणी इतर लोक मला कसे जास्त त्रास देत आहेत किंवा मी कसा टॉर्चर झालेलो आहे याच्याबद्दल जास्त विचार करत असतील, कोणी भूतकाळातले विचार जास्त करत असेल, की भूतकाळामध्ये माझ्या बाबतीमध्ये या घटना घडल्या, त्या का घडल्या, घडायला नको होत्या किंवा कितीतरी अन्याय झालेला आहे, किंवा कोणी भविष्याची चिंता असेल, की भविष्यामध्ये अमुक अमुक गोष्टी माझ्या वाट्याला येतील का, जमेल का, होईल का, नाही झालं तर मग काय, अशा पद्धतीचे असतात. किंवा आत्ता प्रेझेंटमध्ये सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये किती नेगेटिव्हिटी आहे, मी किती सफर होतो आहे, कोणी मला कसा त्रास देत आहे किंवा माझ्या वाट्याला काही जे मला हवं आहे ते मला मिळतच कसं नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या नेगेटिव्ह आपण ज्याला म्हणतो, की ज्या चालू असतात. आता कुठले कुठले विचार परत परत येत आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्याच विचारांवरती आपल्याला काम करायचं आहे. या चॅनलवरती मी इतरही काही व्हिडिओज टाकलेत, तर त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्हाला या विचारांवरती काम कसं करायचं हे तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक्स तर देतच असते, त्याच्यावरनं तुम्ही ते कराल. पण आजचा विषय जो मेन आपला असा आहे, की आपल्याला झोप न लागण्याची जी कारणं आपण म्हणतोय, तर त्यातलं पहिलं कारण आपण बघितलं, की अतिविचार जे आहेत ते आपल्याला विचार लिहून काढले पाहिजेत, त्या विचारांवरती काम सुरू केलं पाहिजे. त्यानंतर रात्रीच्या वेळेला साधारणतः जी नॉर्मल झोपेची वेळ असते, जी आपण 10 ते 11ची वेळ रात्रीची म्हणतो, तर त्या वेळेमध्ये आपल्याला
आपण आपलं मन शांत कसं राहील, शांत करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत ना, की आपण मन गुंतून ठेवण्याच्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे मोबाईल बघणं असेल, टी व्ही बघणं असेल किंवा लॅपटॉपवरती बसून तुम्ही एखादं काम करत असाल, पुस्तक वाचत असाल किंवा कुठलंही काम जिथे तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह राहतो, तुमचा मेंदू सतर्क राहतो किंवा काहीतरी तो काम करत राहतो, असं कुठलंही काम तिथे आपण न करता आपण ज्याने आपलं मन शांत राहील अशा गोष्टी, जिथे आपण शांत असं मंद म्युझिक ऐकणं असेल किंवा ओम चॅन्टिंग करणं जे असेल, ओम म्हणणं जे असेल, दीर्घ श्वसन आहे, श्वसनावरती लक्ष केंद्रित करणं असेल, ज्याच्यामध्ये आपण आपलं मन शांत करतो आणि आपल्या मनातले नकारात्मक विचारांना बाहेर जाण्यासाठीचा एक रस्ता दाखवत असतो. एखाद्या गोष्टीवरती आपण फोकस करतो आणि तर मन शांत करणाऱ्या गोष्टींमुळे काय होईल, आपलं मन शांत होऊन स्थिर होईल आणि जेव्हा आपण रिलॅक्स्ड होतो, शांत होतो, तेव्हा झोप लागण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते. कारण झोप तेव्हाच लागते किंवा जेव्हा मेंदू शांत असतो, मेंदू थकलेला असतो, जेव्हा आपण त्याला ॲक्टिव्ह करतो, जेव्हा आपण मोबाईल बघतो, टी व्ही बघतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे उत्तेजना मिळते आणि त्याच्यामुळे झोप येण्याची शक्यता आणखीन दुरावते किंवा ती लांबते, उशिरात उशिरा झोप लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जेवढा झोपेचा जास्त विचार करता तेवढी झोप तुमच्यापासून दूर जाते. म्हणजे त्याच्यासाठी झोप मला लागेल की नाही, झोप कधी येईल किंवा मला झोप लागतच नाही, मला झोपेची तक्रारच आहे, असं आपण सगळ्यांना सांगत सुटतो की मला झोपच लागत नाही किंवा स्वतःलाही आपण कितीतरी वेळा रोज सांगत असतो की मला झोप लागत नाही. तर इथे काय होतं, जो मेसेज आपण स्वतःला देतो आहोत ना, ती गोष्ट आपल्या बाबतीत जास्तीत जास्त घडते. फक्त झोपेच्याच बाबतीत नाही, प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये हे घडतं की जो मेसेज आपण स्वतःला देतोय तो आधी तपासून बघितला पाहिजे की तो नकारात्मक मेसेज आहे आणि तो आपल्याला बदलला पाहिजे. झोप न येणं ही आत्ताची एक तात्पुरती परिस्थिती आहे, ते काही सतत आपल्याबरोबर राहणार नाही आणि त्याच्यावरती काम करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक झोप मला लागू शकते, ती क्षमता माझ्या शरीराकडे उपजतच आहे. कारण त्याच्या आधी तर आपण झोपतच होतो, ही झोपेची समस्या काही जन्माला घेऊन आल्यापासून तर नाही आहे. त्याच्या आधी आपण नैसर्गिक झोप घेत होतो 7 ते 8 तासांची नॉर्मल झोप. मग आत्ताही ती घेऊ शकतो, ती ती घेण्याची क्षमता माझ्या शरीराची आहे, हे सतत रोज स्वतःला सांगितलं पाहिजे. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन खास झोपेसाठी आपल्याला वापरायचं आहे रोज. दिवसातून जितक्या वेळा तुम्हाला वापरता येईल तेवढ्या वेळा वापरा. रात्री तर वापरा की मी नैसर्गिकपणे शांत नॉर्मल झोप घेऊ शकतो, ती क्षमता माझ्या शरीराकडे आहे आणि त्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. झोपेबद्दलचे नकारात्मक सगळे विचार दूर करायचे आहेत आपल्याला, की मला झोप लागेल की नाही, झोप लागणारच नाही, झोपेची समस्याच आहे, जे काही असेल ते सगळं आपल्या मनातनं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त दीर्घ श्वसन रात्रीच्या वेळेला सुरू करा. फक्त आणि फक्त श्वासावरती लक्ष द्या. झोप लागेल की नाही याचा विचार न करता मी शांत आहे, माझं मन शांत आहे, माझं शरीर सुदृढ आहे किंवा मी शांत झोप घेऊ शकतो आणि जे कुठल्या चांगल्या मेमरीज असतील, चांगले विचार असतील, पुढच्या आयुष्याबद्दलचे असतील किंवा मागच्या आयुष्याबद्दलचे जे काही चांगल्या गोष्टी आहेत, मनाला शांत करणाऱ्या, चांगला संदेश देणाऱ्या, त्या फक्त देत राहायच्या आहेत. आणि असं केल्यानंतर हळूहळू झोप लागायला सुरुवात होते आणि तुम्ही जी सवय शरीराला लावता ती सवय शरीराला लागते. त्याच्यामुळे रोज रात्री उशिरा जागणं, मोबाईलवरती राहणं किंवा इतर कुठल्याही गोष्टी करत राहणं ज्याच्यामुळे आपली झोप दुरावते, ह्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. आणि जे मी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जो आता सांगितला त्याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत, त्यांना मदत मिळेल. आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. धन्यवाद.